हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आपले एका सबस्क्रायबर ताईने त्यांचा प्रॉब्लेम दिलेला आहे, तो आधी वाचून दाखवते मी, नंतर आपण त्याच्याबद्दल बोलूया. का म्हणजे हा आपल्यापैकी बरेच भगिनींचा प्रॉब्लेम असू शकेल. माझी आई जून 2021 कोरोनानं गेली. त्यावेळी मी 6 महिन्याची दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होते. पहिली मुलगी तेव्हा 5 वर्षाची होती. सप्टेंबर 2021 दुसरे कन्यारत्न झाले. माझ्या सासूला 3 मोठ्या मुली आणि 1 मुलगा म्हणजे माझे पती. त्यामुळे त्यांना मुलगा हवा होता. पहिल्या वेळीच खूप मनाला लागेल असं बोलायचं, टोमणे मारायच्या आणि कोणतीही मदत करायच्या नाही. पहिलं बाळ रडले तरी घ्यायच्या पण नाही आणि घरात स्वयंपाकात पण मदत नाही. मी इंजिनियर आहे, पण बाळ कुठे ठेवणार म्हणून जॉब करता आला नाही. दुसऱ्या डिलिव्हरीमध्ये आई नव्हती तर काही विचारपूस नाही किंवा मदत नाही. डिलिव्हरीच्या आधी आणि आत्ता त्या मुलीकडे राहतात. सुरुवातीला आम्ही एकत्र होतो. माझ्या आईला मला भेटता आले नाही कारण मी पुणेमध्ये होते. बेडरेस्ट होता आणि आई कोल्हापूरमध्ये होती. मला खूप वाईट वाटते आणि त्रास होतो. एक तुमची मुलगी समजून थोडंसं सांगावं प्लीज. मी आभारी राहीन. हा त्या ताईंचा प्रश्न आहे. हे बघा, बरेच वेळेला असं आपल्याला काहीतरी अपेक्षा असतात आणि दुसरा माणूस आपले अपेक्षेप्रमाणे वागत नसतो. हे प्रत्येकाला घडते, प्रत्येकाला. त्यामुळे आपण काय करावं? आपण अपेक्षा ठेवायच्याच नाही. कोणाकडनंही काही अपेक्षा ठेवू नका तुम्ही. आपण गीतेत ऐकले, कर्मण्येवाधिकारस्ते न फलेषु कदाचन. त्यामुळे आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, पण आपण फळाची अपेक्षा म्हणजे त्यांच्याकडनं मी त्याला ही मदत केली आहे, त्यांना मला ही मदत करायला पाहिजे किंवा अमुक आहे अमुक करायला पाहिजे, हा बिलकुल विचार करायचा नाही ताई. का माहिती आहे का? ह्या विचारानं स्वतःला त्रास होतो, दुसऱ्याला काही होत नाही आहे. आपल्याला स्वतःला खूप खूप त्रास होतो. आपलं कशातही कॉन्सन्ट्रेशन होत नाही, मन लागत नाही, फोकस नाही होत. त्यामुळे बिलकुल आपण हे काही डोक्यात विचार ठेवायचे नाही. मी माझ्यासाठी आहे, मला काय हवं तर मी करते, हे ठरवायचं आपण. बिलकुल आपण अपेक्षा कोणाकडनंही ठेवायची नाही. काय होते, अपेक्षा ठेवल्या की त्या पूर्ण होत नाही, मग आपल्याला खूप त्रास होतो. त्यामुळे कोणाकडनंही काही ते करू देत न करू देत, आपण त्यांना लर्न टू फॉरगिव्ह देम अँड फॉरगिव्ह युअरसेल्फ. त्यामुळे काय होते, आपल्या डोक्यात काही कचरा राहत नाही. आपल्या अपेक्षात नाही केलं की वेल अँड गुड, केलं नाही तरी आपल्याला काही नाही, माझं मी आहे, मला होते तेवढं करते. त्यामुळे बिलकुल अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आपण अपेक्षा ठेवल्या का नाही, त्याचा स्वतःला त्रास होतो, दुसऱ्याला काही त्रास होत नाही. मग आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा का? नाही, स्वतःला आपण त्रास करून घ्यायचा नाही. ते आपण काय करायचं, बिलकुल अपेक्षा नाही ठेवायच्या. कोणाला काही मदत केली तरी आपण अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेनं मदत करायची. का म्हणजे तो आपल्या वेळेला मदत करेल ह्याची गॅरंटी नसते. आणि त्याच्याशिवाय आता
ते आपलं केलं नाही म्हणून आपण काय करायचं, आपण आपले ड्युटीला कुठेही कमी पडायचं नाही. आपण आपली ड्युटी व्यवस्थित पार पाडली की काय होते, कधी ना कधी ते माणसाला वाटेल सुद्धा आपण असं वागलो तरीही किती छान वागतीये. तुम्ही ठरवलं असलं सणावाराला जाऊन भेटा त्यांना, साडी बिडी द्यायची असली की द्या, नमस्कार करा, या. जास्त काही अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला काय वाटते तर तुम्ही करत जावा. तेही असं केलं म्हणून मी असं बिलकुल नाही. मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक हो. ते वागतात तसं आपणही वागलं तर त्यांचेत आणि आपल्यात काही फरक राहील का, नाही. त्यामुळे आपण आपल्याला योग्य वाटते तसं वागायचं. पूर्वी मी तुम्हाला सांगितले अजिम प्रेमजींची गोष्ट. पेपरवाल्याला पेपर घेताना हे पैसे अगदी प्रेमानं द्यायचे आणि तो कायम पेपर ह्यांच्याकडे फेकायचा. रोज बघणाऱ्या माणसानं विचारलं की ते काय म्हणाले, तो माझे चांगले गुण घेत नाही, ते मी का त्याचे वाईट गुण घेऊ. रोज बघणारा माणूस म्हणाला तुम्ही पण फेका की पैसे त्याचे तोंडावर म्हणून. त्यामुळे आपण हे मोठ्या माणसांचं हे शिकायचं. कोणी कसंही वागू दे, आपल्याला कसं योग्य वागायचं असं वाटते तसं आपण वागत जावा. आज न उद्या त्या तुमच्या घरी आल्या तरी तेव्हा तुम्ही असं काही बोलू नका, जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही आला नाहीत, आता हातपाय थकले की आले, का मुलीनं हकलला म्हणून आले, असलं काही बिलकुल बोलायचंही नाही. आपण आपले कर्तव्याला कुठेही कमी पडायचं नाही. ही त्यांच्यातले आणि आपल्यातलं फरक आहे. नाही तर आपणही त्यांच्यासारखं वागलो की काय झालं, आपणही सेम झालो का नाही, नाही. फरक काय, हा आपला फरक आहे. आपण योग्य त्या दृष्टीनंच वागत जायचं. आणि आता तुम्ही म्हणता मी इंजिनियर आहे पण मुलासाठी मी नोकरी करू शकले नाही. अहो हल्ली पाळणाघर आहेत. हल्ली काय, आम्ही नोकऱ्या करताना सुद्धा होते. माझ्या सासूबाई कुठे गावाला ट्रिपला वगैरे गेल्या की मी त्यावेळेला पाळणाघरात ठेवायची माझे मुलाला. म्हणजे 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. आता तरी आणि अत्याधुनिक छानपैकी आहेत. त्यामुळे तुम्ही पाळणाघरात अगदी आधी तिथे जाऊन जरा विचारपूस करा. बाकी मुलं ठेवतात त्यांच्याकडनं चांगलं हे करा, कसं आहे, व्यवस्थित आहे ना. आणि तुम्हाला खात्री पटली की तुम्ही मुलांना पाळणाघरात ठेवून तुम्ही नोकरीला जाऊ शकता. आज आता कितीतरी बायका मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरीला जातात. त्यामुळे हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो. आणि मुलाबाबत अहो सासूबाई जुने वळणाचे असतील. आता आपल्याला माहीत आहे की सायंटिफिकली मुलगा कसा बनतो, मुलगी कशी बनतीये हे आपल्याला सायंटिफिकली माहीत आहे. त्यांना तर काही माहीत नाही आहे. त्यांना आपण तर सांगितलं तरी तर काही त्यांना समजण्यासारखंला पण नाही आहे. त्यामुळे आपण दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे. मुलगी असो मुलगा असो हे देवान दिलेलं आपल्याला देणं आहे. म्हणून मुली असल्या तरी त्यांना भरपूर शिकवायचं, व्यवस्थितपणे मोठं करायचं. मुली म्हणून फुकट मिळत नाहीये. हे मुलींसाठी लोकांनी असं मुलगी म्हणजे नको नको करून आज आता लग्नाला मुलगी मिळेन असं झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे ना कसं मुलगा मुलगी हे होते, कसे जो आणि कोण कारणीभूत असते. त्याला बायको म्हणजे स्त्री कुठेही कारणीभूत नसते हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण काही त्यांना समजवायला जायचं नाही आहे. त्यांना समजते तेव्हा समजू देत. त्यामुळे एका कानानं ऐकायचं, दुसरे कानानं सोडून द्यायचं. त्या काय टोमणे मारू देत, मुलासाठी अमुक अमुक म्हणू देत, आपण लक्ष बिलकुल द्यायचं नाही. आपल्या मुलगा आहे किंवा मुली आणि मुलगा हल्ली काही फरक नाही आहे. मुलीसुद्धा मुलांसारखं शिकतात, नोकऱ्या करतात, सगळ्या वेल सेटल्ड आहेत. त्यामुळे ते काही कुठेही कमीपणाचं नाही आहे. त्यामुळे त्या म्हणत बसू देत. आपल्याला देवानं 2 कान कशासाठी दिलेले, एका कानानं ऐकायचं, नको असलं की दुसरे कानानं सोडून द्यायचं. पण आपलं तोंड मात्र
अगदी गप्प ठेवायचं. म्हणून एक तोंड आणि दोन कान दिलेले आहेत. ऐकायचं, नको असलं तर दुसऱ्या कानानं बाहेर सोडून द्यायचं. नो डाऊट मला कळतंय तुम्हाला वाईट वाटलं असेल त्या बोलताना, पण तुम्हालाही माहीत आहे की कसा मुलगा आणि मुलगी हे फॉर्म होते. त्यामुळे ह्याच्याकडे बिलकुल आपण लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. आपल्या मुलींना छानपैकी शिकवायचं, व्यवस्थितपणे मोठं करायचं. आपलं वागणं, आपलं बिहेवियर व्यवस्थित ठेवायचं. ही झाली एक गोष्ट. आता तुम्हाला आईला भेटता आलं नाही, वाईट वाटते, साहजिकच आहे. आई ती आई, पण ती वेळच अशी होती ना, तुम्ही पण बेड रेस्टवर होता, त्यामुळे तुम्हाला जाता आलं नाही. ओके, काय करणार आता. आपण घडून गेलेल्या गोष्टी आता आपण बोलून किंवा त्याच्यावर आपण काही करू शकत नाहीये. त्यामुळे आपण एवढेच मनातल्या मनात आईला स्मरण करू आणि तिची चांगली शिकवण आपण रोजचे आपले जीवनात आणत जाऊया. असं केलं की आपण सुखी राहू, दुसऱ्यांनाही आपण सुख देऊ. आपण शांत राहत जावा. पाहिजे ते मेडिटेशन करा, राजयोग वगैरे हे काहीतरी करा, म्हणजे तुमचं मन अगदी शांत समाधानी बनेल. आणि मी सांगितल्यासारखं पाळणेघरात मुलींना ठेवून नोकरीला जायला लागलात की तुम्ही बिझी व्हाल. आपण बिझी असणं जास्त महत्त्वाचं आहे. बिझी असलो की आपले डोक्यात कुठलेही विचार येत नाही. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपण दुसऱ्यालाही फोगिव करायचं, क्षमा करायची. स्वतःचं काही चुकलं असलं तर स्वतःला पण फोगिव करायचं. फोगिव युअर सेल्फ अँड फोगिव अदर्स ॲज वेल. अच्छा, हॅव ए गुड डे.